तर मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 6 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. अर्णव ईश्वरी यांचं नातं तुटावं, अर्णवने ईश्वरीला धक्के मारून घराबाहेर हकलावं म्हणून वल्लरी आणि राकेश यांनी खूप प्रयत्न केलेले असतात. पण ते दोघंही एकमेकांना काही सांगत नाही. त्यामुळे त्यांचा सगळा प्लॅन फिसकटतो आणि या दोघांच्या प्लॅनमुळे अर्णव ईश्वरी अजून जवळ येतात. ईश्वरीने अर्णवसाठी मस्त प्लॅन केलेला असतो, एक सरप्राईज प्लॅन केलेला असतो. ईश्वरी अर्णवसोबत बाहेर जाणार असते, पण तेवढ्यात तिला एक फोन येतो आणि त्यामुळे सगळा प्लॅन फिसकटतो. तर हे सगळं कसं होतंय ते थोडक्यात पाहू. तर मालिकेच्या सुरुवातीला राकेश लावण्याला बाजूला घेऊन येतो. तो लावण्याला म्हणतो, लावण्या, घरातल्या सगळ्यांना असं वाटतंय तू तुझ्या घरी निघून गेली आहेस, म्हणून आता हे काम तुला करावं लागणार आहे. लावण्या आणि राकेश यांचा प्लॅन आधीच ठरलेला असतो. काय करायचं, कसं करायचं हे आधीच ठरलेलं असतं. राकेश पुन्हा एकदा तिला प्लॅनची आठवण करून देतो आणि राकेश म्हणतो, लावण्या, तू आता ईश्वरी अर्णव यांच्या रूममध्ये जा आणि मी इथे खाली थांबतो. कोणी तुला बघणार नाही याची काळजी मी घेतो आणि काही वाटलंच तर तुला मी अलर्ट करतो. लावण्या ठीक आहे म्हणते. राकेश खाली जातो आणि लावण्या लपत छपत दारापर्यंत जाते. तर इथे वल्लरी, अंजली, अविनाश यांची नजर चुकवून वरती ईश्वरीच्या रूममध्ये येते. अर्णवने ज्या बॉक्समध्ये ड्रेस ठेवलेला आहे तो बॉक्स घेऊन त्या बॉक्समध्ये कपड्यांच्या आतमध्ये ती 2 फोटो ठेवते. वल्लरीला पूर्ण खात्री असते आता थोड्या वेळाने अर्णव ईश्वरी घरी येणार आणि ठरल्याप्रमाणे ते दोघंही आवरायला सुरुवात करणार. ईश्वरीला ते दोन्ही फोटो सापडणार आणि त्यानंतर घरात भांडणं होणार. वल्लरी खूप खुश असते. ती फोटो ठेवते आणि खाली निघून जाते. तर इथे राकेश अंजली, अविनाश यांच्याकडे येतो. अंजली विचारते, अहो तुम्ही घरात कसं काय आलात पुन्हा? तुम्ही तर क्लायंटकडे गेला होतात ना? राकेश म्हणतो, नाही ग अंजली, काय ना, मी चाललो होतो, मग माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आली. आपण आहे ना अर्णव, ईश्वरी या दोघांसाठी सरप्राईज प्लॅन करू. अंजली विचारते, कसलं सरप्राईज? राकेश म्हणतो, इथे नाही सांगता येणार, चल ना आपण रूममध्ये जाऊ, सगळेच रूममध्ये जाऊ, लॅपटॉपवरती मी तुमच्या सगळ्यांना दाखवतो. अविनाशला वाटतं की राकेशचा हा कुठला तरी नवीन प्लॅन आहे. ईश्वरीचा बर्थडे खराब करण्यासाठी हे सगळं चालू आहे. राकेश सगळ्यांना आतमध्ये यायला सांगतो. अविनाश विचार करतो की राकेश जे काही सांगेल ते आपण खोडून लावायचं, ते उडवून लावायचं, तो प्लॅन एक्झिक्यूट होऊच द्यायचा नाही. ते सगळे आत जातात. तर सगळे आत गेल्यावर लावण्या लपत छपत पिशवी घेऊन ईश्वरीच्या रूममध्ये जाते आणि त्यांचा ठरलेला प्लॅन ती पूर्ण करते. तर इथे ईश्वरी, अर्णव मंदिरातून घरी येतात. ईश्वरी अर्णवशी बोलत पुढे चाललेली असते आणि तिचा पाय मुरगळतो. ईश्वरी खाली पडणार असते. अर्णव तिला सावरतो. ईश्वरी म्हणते, आतमध्ये जायचं का, माझा पाय खूप दुखतोय. अर्णव म्हणतो, आतमध्ये नको जायला, सगळ्यांना काळजी वाटेल, आपण इथेच बसू, मी पायाची मसाज करून देतो. अर्णव, ईश्वरी एका बाजूला बसतात. अर्णव ईश्वरीच्या पायाला जिथे लागले तिथे मसाज करून देतो. अर्णव आपली एवढी सेवा करतोय, आपली एवढी काळजी घेतोय हे बघून ईश्वरी त्याच्या अजून प्रेमात पडत जाते. ती त्याच्याकडे प्रेमाने बघत राहते. तर इथे राकेश सगळ्यांना रूममध्ये घेऊन आलेला असतो. तो लॅपटॉपवरती काही ठिकाणं दाखवतो आणि सगळ्यांना सांगतो, आपण अर्णव, ईश्वरी यांना हनीमूनसाठी इथे पाठवायला पाहिजे. राकेश मुद्दामच सगळ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी, टाइमपास करण्यासाठी आतमध्ये घेऊन आलेला असतो. राकेशने अर्णव, ईश्वरीसाठी एवढा छान प्लॅन केलाय हे बघून अंजलीला खूप चांगलं वाटतं. अंजलीलाही वाटतं की राकेश जसं म्हणतोय तसं आपण करायला पाहिजे. तर वल्लरी मनात विचार करते, ती म्हणते, मला वाटलं होतं हा जावाई बापू चांगला आहे आणि आपल्या बाजूनी आहे, पण हा तर त्या दोघांच्या हनीमूनसाठी विचार करतोय. नाही, हा तर भिंडोक माणूसच आहे. तर अविनाश विचार करतो की नाही, हा जर म्हणतोय ना सरप्राईज द्यायचं म्हणजे याच्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असणार, याचाच काहीतरी प्लॅन असणार. अविनाश सगळा प्लॅन खोडून लावतो. अविनाश सरळ सांगतो, नाही नाही, आपण हा प्लॅन नाही करू शकत, अर्णवला जमणारच नाही जायला, त्याला कामं असतील. आपण अर्णव, ईश्वरी यांना आधी विचारून घेऊन नंतर हे सगळं प्लॅन करू. राकेश मुद्दामच टाईमपास करतो. बराच वेळ हा टाईमपास चालल्यावरती राकेशला मेसेज येतो. तो लावण्याचा मेसेज असतो, जीजू काम झाले, मी घरातून निघून जाते. राकेश सगळ्यांना म्हणतो, जाऊ दे, मामा म्हणतायत ना ते बरोबर आहे, अर्णवला वेळ नसेल, आपण पुढच्या वेळेस कधीतरी प्लॅन करू. अविनाशचा संशय अजून बळावतो. अविनाश मनात म्हणतो, हा आत्ता सरप्राईज प्लॅन करत होता आणि आत्ता नाही म्हणतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे, काहीतरी झालं असणार आहे. अविनाशला काहीच कळत नाही की हे नेमकं काय चालू आहे. तर राकेशला वाटतं की चला, लावण्याने प्लॅन पूर्ण केलाय ना, म्हणजे झालं, आता अर्णवने दिलेलं सरप्राईज ईश्वरीला काही मिळणार नाही आणि ईश्वरीला जे सरप्राईज मिळणार आहे त्याच्यामुळे अर्णव, ईश्वरी यांच्यामध्ये भांडणं होतील. राकेश खुश असतो. तर इकडे लावण्या घराबाहेर येते. आपल्याला कोणी बघणार तर नाही ना याची काळजी घेत ती तिथून निघत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णव विचारतो, लावण्या, तू इथे काय करतेस? तू तर मगाशीच गेली होतीस ना? लावण्य म्हणते, ए यार,
अरे माझा मोबाईल आतमध्ये राहिला होता ना, तोच घ्यायला आले होते. घेतला मोबाईल, आता मी निघते. लावण्य तिथून निघून जाते. अर्णवला हे सगळं संशयास्पद वाटत असतं. लावण्य इथे येते काय, फोन घेऊन जाते काय, नेमकं काहीतरी गडबड वाटते. ईश्वरी अर्णवला म्हणते, जाऊ द्या ना, आपण नको उगाच संशय घ्यायला. ती सुधारतीये ना, मग यातच चांगले. अर्णव ईश्वरी घरात जातात. तर रात्री अर्णव छान तयार होतो आणि ईश्वरी रूममध्ये येते. अर्णव ईश्वरीला सांगतो, मी सिंदूर, आता पटकन तू तयार हो आणि तो ड्रेस घालून खाली ये. ईश्वरी ठीक आहे म्हणते. अर्णव खाली निघून जातो. ईश्वरी लगेच नम्रताला फोन लावते आणि प्लॅन व्यवस्थित तू आता पूर्ण कर हे सांगते. ईश्वरी फोन ठेवते आणि अर्णवने बॉक्स दिलेला आहे तो बॉक्स उघडते. ईश्वरीची अपेक्षा असते की अर्णवने खूप छान ड्रेस डिझाईन केला असावा, पण ईश्वरी त्याच्यामध्ये बघते तर एक छोटासा शॉर्ट ड्रेस ठेवलेला असतो. ईश्वरी खूप भडकते. ईश्वरी म्हणते, हे काय, हा असा ड्रेस मी कधीतरी घातलाय का? ईश्वरी तो ड्रेस बघत असते आणि तेवढ्यात तिथे अर्णव येतो. अर्णवला वाटतं की ईश्वरीने बॉक्स उघडून बघितलाय आणि तिला तो ड्रेस आवडलाय. अर्णव विचारतो, मी सिंदूर, ड्रेस आवडला? ईश्वरी त्याला ड्रेस दाखवते आणि ती म्हणते, हे काय, हा ड्रेस आहे? अहो याच्यापेक्षा नॅपकिन पण मोठा असतो. हे काय दिलं तुम्ही मला? मी कधीतरी असा ड्रेस घातलाय का? अर्णव म्हणतो, पण मी हा ड्रेस डिझाईन केलाच नव्हता. कदाचित ऑफिसमध्ये काहीतरी गडबड झाली असेल. ईश्वरी म्हणते, हा घ्या ड्रेस आणि तुम्हीच घाला. ईश्वरीच्या चेहऱ्यावर स्माईल आणण्यासाठी अर्णव आपल्या अंगाला तो ड्रेस लावतो. अर्णव म्हणतो, येईल मला हा, घालून बघू का? ईश्वरीच्या चेहऱ्यावरती भलं मोठं स्माईल येतं आणि ती खळखळून हसायला लागते. ईश्वरी अर्णव हसता हसता एकमेकांजवळ येतात आणि एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मी सिंदूर, असा ड्रेस तू कधी घातला नाही आहे, पण जर तू हा ड्रेस घातलास तर मला आवडेल, बघ ना एकदा घालून. ईश्वरीलाच त्याने आतमध्ये निघून जाते. तर इथे लावण्याने राकेशला ती पिशवी दिलेली असते. राकेश ड्रेसची पिशवी घेऊन एक जाळायला आलेला असतो. तो आग लावतो आणि त्याच्यामध्ये ड्रेस टाकून देतो. राकेशला आठवतं की लावण्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे रूममध्ये गेली आणि तिने अर्णवने ड्रेस डिझाईन केलेला आहे तो काढून घेतला आणि त्याच्या जागी शॉर्ट ड्रेस ठेवला. आता त्या शॉर्ट ड्रेसमुळे अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये भांडणं होतील आणि अर्णवचं स्पेशल गिफ्ट आपण जाळून टाकायचं. राकेश तो ड्रेस जाळून टाकतो. त्याला वाटतं अर्णवच्या स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे आणि ईश्वरी त्याच्या हातातून कायमची निसटली. राकेश खुश होऊन तिथून निघतो. तर थोड्या वेळाने सगळे खाली हॉलमध्ये जमलेले असतात. ईश्वरीसाठी अर्णवने कोणता ड्रेस बनवला आहे हे सगळ्यांना बघायचं असतं. सगळे खूप एक्सायटेड असतात. तर वल्लरीला वाटत असतं की अर्णव ईश्वरी यांना एवढा वेळ लागतोय, म्हणजे ईश्वरीने तो फोटो बघितले असतील, अर्णवला दाखवले असतील, दोघांमध्ये भांडणं होत असतील. आता अर्णव ईश्वरीच्या हाताला धरून तिला फरफटत खाली आणेल आणि घराबाहेर हकलून लावेल. तर राकेशला इथे वाटत असतं की ईश्वरीने तो ड्रेस बघितला असेल आणि अर्णव ईश्वरी यांच्यामध्ये भांडणं होत असतील. ते सगळे अर्णव ईश्वरी यांची वाट बघतात आणि अर्णव तिथे येतो. अर्णवला खुश बघून, चांगला हॅपी बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळे विचारतात, अर्णव, ईश्वरी कुठे? तेवढं तिथे ईश्वरी येते. ईश्वरीच्या अंगावरती वेगळीच साडी असते. वल्लरीला कळतं म्हणजे ईश्वरीने तो बॉक्स उघडलेलाच नाही आहे. आणि इथे राकेशला कळतं की ईश्वरी आणि अर्णव यांच्यामध्ये भांडणं झालीच नाही आहे. ते दोघं कन्फ्यूज होऊन ईश्वरी आणि अर्णवाकडे बघत राहतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 6 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये अर्णव ईश्वरीला हात देतो आणि दोघंही हातात हात घेऊन खाली येतात. ते दोघंही सरप्राईजसाठी बाहेर जाणार असतात आणि ईश्वरीला नम्रताचा फोन येतो. ईश्वरी फोन घेऊन बाजूला जाते आणि नम्रताला विचारते, ताई, सगळं झालंय ना? नम्रता म्हणते, अगं आईचा फोन आला होता. आईला विचित्रच फिलिंग होते. आई म्हणाली आहे की तू घराबाहेर पडू नको आणि अर्णव ईश्वरी यांना पण सांग. ईश्वरी, नको बाहेर पडायला. ईश्वरी उदास होते आणि आतमध्ये जाते. अर्णव विचारतो, काय झाले, सगळं ठीक आहे ना? ईश्वरी म्हणते, आपण नाही बाहेर जाऊ शकत.